हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज माझ्या घरात प्रचंड पसारा झालेला आहे आणि आज मी हे पूर्ण घर अगदी कानाकोपऱ्यापासून स्वच्छ करणार आहे, नीटनेटकं करणार आहे। काही वेळ आपण असा पसारा आवरायचा आहे की अगदी घर चकपक झालं पाहिजे आणि आज आपण मिळून हे काम सोपं करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी माझ्या घराचा फायनल लुक दाखवणार आहे, जो बघून तुम्हाला खूप खूप समाधान मिळेल। कारण घरात काही गोष्टी वेगळ्या केलेल्या आहेत, त्या तर तुम्ही बघणारच आहात। तर सगळ्यात आधी मी हॉलपासून सुरुवात केली। कधी कधी घराचा हॉल नीट असेल पण अधिक मानसिक शांतता मिळते। सोफ्यावरचे कपडे, उषा, इतर विखुरलेल्या गोष्टी जागेवर लावल्या की रूम एकदम मोकळा मोकळा वाटतो। त्यासाठी मी काय केलं तर बघू शकता, आधी टेबलवरचा सगळा पसारा उचलून घेतला, त्यानंतर टेबल रिकामा केला आणि त्यानंतर मग साफसफाई म्हणजे तिथला कचरा वगैरे काढून घेतला, फरची पुसून घेतली। त्यानंतर बाजूला काढून ठेवलेलं देवघर जागेवर ठेवलं। खरं तर गॅलरीत थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे देवघर परत हॉलमध्ये घेतलेलं आहे। तर देवघरासमोर जी पाटं वगैरे होती, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं देवघर असतं। देवघर व्यवस्थित असलं, आपले देव जागेवर असले की आपलं घरही ताळ्यावर असतं असं मला वाटतं। त्यामुळे सगळ्यात आधी मी देवघर व्यवस्थित लावून घेतलं, देवाऱ्यात देवं व्यवस्थित ठेवून घेतली, त्यानंतर फोटो वगैरे मांडून घेतले देवासमोर, संध्याकाळचा दिवा अगरबत्ती केली। ते केल्याशिवाय छान अशी पूजा केली, त्याशिवाय मनाला सकारात्मकता मिळत नाही, प्रसन्नता मिळत नाही। त्यामुळे सगळ्यात आधी मी हॉलचा हा कोपरा आवरून देव आधी मांडून घेतले। बघू शकता, या पद्धतीने बाहेर सुद्धा याच पद्धतीने माझी पूजा मांडलेली असते। तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओमध्ये बघतात का, हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुमच्यासोबत खूप खूप गोष्टी शेअर करणार आहे। बघू शकता, या पद्धतीने माझं देवपूजेचं काम आवरलं आहे। त्यानंतर सोफ्यावरच्या उशा नीटनेटक्या केल्या, सोफा पुसला, सामान आवरलं। पहिले हॉलपासून सुरुवात केली। हॉल नीटनेटका असला की सगळं छान वाटतं, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। त्यामुळे बघू शकता, हॉलमध्ये गोणी वगैरे, बॅगा वगैरे, वायरी, या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला नीटनेटक्या करून जागेवर ठेवायच्या आहेत। बघू शकता, मी काही बेडरूममध्ये ठेवते, काही एक्स्ट्रा सामान गॅलरीत ठेवते, जे एक्स्ट्रा स्टोरेज आमचं जिथे आहे। काही नवीन करणार आहे त्याचा ब्लॉग तर पुढे येणारच आहे, बघू शकता। त्यानंतर पडदे वगैरे गॅलरीतले काढलेले होते, ते पडदे मी लावून घेते इथं। जितकं मन काम आवरण्यामध्ये प्रसन्न राहतं किंवा बिझी राहतो ना आपण, तेवढेच रिकाम्या विचारांना जागा कमी मिळते। त्यामुळे आपण स्वतःला कामात गुंतवून ठेवलं पाहिजे। बघू शकता, या पद्धतीने मी पटापट 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 सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या। त्यानंतर राहिलेला कचरा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी आधी ते सगळं आवरून घेतलं होतं, देवाजवळचं, टेबलजवळचं। त्यानंतर सोफ्यावरची बेडशीटसुद्धा थोडीशी खराब झालेली होती, त्यामुळे ती नीटनेटकी करून घेतली। सोफा व्यवस्थित असला की पूर्ण घर मस्त आहे असं वाटतं, आणि सोफा विचकटलेला असला की काहीच नीट नाही आहे असं वाटतं। त्यामुळे मग मी बऱ्याचदा सुरुवात करताना सोफा आणि टेबलपासूनच करते। माझा हॉल बऱ्याचदा सुटसुटीतच असतो। तर या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणता पार्ट आवडला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। बघू शकता, पटापट पटापट मी कचरा काढून घेते। त्यानंतर आले मी माझ्या आवडत्या सेक्शनमध्ये म्हणजेच किचनमध्ये। तर सगळ्यात आधी मी किचनवरती असलेला पसारा कमी करून घेतला, म्हणजे भांडी लावून घेतली, टेबल सरकवून घेतला। किचनवर बराच पसारा होता, बरण्या वगैरे। त्यानंतर टेबल वगैरे पुसून घेतला। त्यानंतर मी सकाळीच झाडांना पाणी टाकलेलं होतं। हे नवीन झाड आहे, खरंच माझे झाडं माझं जीव की प्राण आहे बरं का। बाहेरची झाडं बऱ्याचदा राहतात साईडला, पण घरातल्या झाडांना मी लई जीव लावते। तर त्यानंतर बघू शकताय, सगळ्या बरण्या वगैरे वरती ठेवून घेतल्या। तुमच्या किचनमध्ये तुम्ही कसं काम करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। इथे सर्व भांडी घासून व्यवस्थित पुसून जागेवर लावलेली असतात, पण बऱ्याचदा होतो ना पसारा आपल्याकडनं पण, त्यामुळे मला ओटा अगदी चकचकीत आणि चमकवायचा होता, त्याचसाठी हा सगळा आटापिटा चाललेला होता माझा। बघू शकता, या पद्धतीने किचन ओटा मी आवरून घेतला। आता मला भांडे घासायचे आहेत। बघू शकता, एका जागी मी भांडे केलेले आहेत, आता भांडे चमकवते, त्यानंतर किचन ओटा चमकवू आपण। बघू शकताय, तर या पद्धतीने मी सगळं
चकचकीत करत असते. तुम्हीही कसं करतात हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर किचनच्या पाठीमागे ज्या टाईल्स आहेत त्याही घासून घेतल्या. ज्यावेळेस मी घराची स्वच्छता करत असते ना, त्यावेळेस बऱ्याचदा माझं स्वतःकडे लक्ष नसतं. तुम्ही म्हणत असाल गाऊन किती खराब झाला आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. तर खरंच मला असं वाटतं की महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्यावेळेस आपण स्वतः नीटनेटकं टापटीप राहायची वेळ असते ना, त्यावेळेस आपण स्वतःही राहिलं पाहिजे. पण घर टापटीप करताना म्हणजे मला असं म्हणायचं आहे की घराची मालकीण होण्यासाठी आधी घराची मोलकरीण व्हायला लागतं आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी येतात. तर मला जर माझं घर स्वच्छ ठेवायचं असेल तर मला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. आणि प्रत्येक मैत्रीण, प्रत्येक महिला या सगळ्या गोष्टी करतेच हे मला माहिती आहे. बघू शकताय आज माझी मेहनत हे माझं छोटंसं घर अगदी चमकवणार आहे. बघू शकताय माझे भांडे वगैरे घासून झालेले आहेत. बघू शकताय किचन ओटा अगदी चमकून गेलेला आहे आणि चमक बघून खूप छान वाटतं. असं बेसिन वगैरे सुद्धा छान मस्त स्वच्छ केलेलं आहे, बघू शकत असाल तर. त्यानंतर हॉलमधला सुद्धा सगळा कचरा वगैरे काढून घेतलेला आहे. देवपूजा इथे आवरलेली आहे. त्यानंतर आता माझं फक्त एकच काम उरलेलं आहे, ते म्हणजे कपड्यांच्या नीट व्यवस्थित घडी करून कपाटात नीट लावणं. कारण मी प्रत्येकाचे कपडे वेगळे ठेवत असते. त्यानंतर सगळ्या घड्या करून व्यवस्थित कपाटात ठेवते. बऱ्याचदा, प्रत्येक वेळेस नाही, बऱ्याचदा माझ्याकडनं कपड्यांच्या घड्या करणं राहतं. कपड्यांच्या घड्या करणं शक्य होत नाही. कामाच्या गडबडीत कपड्यांच्या घड्या करणं राहून जातं. पण जेव्हाही वेळ मिळेल तेव्हाही सगळे कपडे असे एकत्र घेऊन मी छान मस्त अशा घड्या करून घेते. सगळ्यांचे कपडे वेगवेगळे ठेवले तर वेळेच्या वेळी आणि योग्य त्या ठिकाणी मिळतात सुद्धा. बऱ्याचदा असं होतं की एखादा कपडा इथे तिथे ठेवला जातो आणि मिळतच नाही. खूपदा होतं, खूप वेळा होतं असं. आणि प्रत्येकच महिलेचं होतं असं नाही. कधी कधी माझाही निष्काळजीपणा होतो, लक्ष राहत नाही, लक्षात राहत नाही. त्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्याकडे कपडे ऑर्गनाईज करण्यामध्ये काय काय चुका होतात त्यासुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगा. खूप गोष्टी कमेंट करण्यासारख्या असतात मैत्रिणींनो, पण तुम्ही कमेंटच करत नाहीत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि हाईपसुद्धा नक्की करा. बघू शकताय सगळं काम माझं आवरून झालेलं आहे. आता लास्टला फरशी क्लीन करते आणि मग सगळं झालं. आत्ता मी मोलकरणीच्या वेशात आहे. थोड्या वेळाने या घराची मालकीण होणार आहे. बघू शकताय किती सुंदर वाटतं ना काही गोष्टी. मी बऱ्याचदा रात्री हे सगळं साफसाफ करून ठेवलं ना, मला सकाळी उठल्यानंतर सुद्धा खूप छान मस्त असं वाटत असतं. त्याचसाठी संध्याकाळी या सगळ्या गोष्टी आवरून झोपायचं असतं असं मला वाटतं. त्यानंतर मग किचन वगैरे सुद्धा पुसून घेतला. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घराचा फायनल लुक. बघू शकताय कामाचं फळ, कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं की नाही? खरंच सांगा बरं, माझी मेहनत काहीतरी रंग घेऊन आली आहे ना? तर बघू शकताय असं काहीसं दिसतं माझं किचन. अगदी छान साफ सुथरं नीटनेटकं आवरलेलं आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा माझा छोटासा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ, माझं घर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.